नमस्कार. आपण पाहत आहात एमएन न्यूज नेटवर्क. आजच्या ताज्या बातम्यांमधून आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील राजकारण, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीशी संबंधित प्रमुख हेडलाईन्स. चला जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निर्वाणीचा इशारा. निर्णय घ्या नाहीतर आमची अंत्ययात्रा काढा, असा थेट संदेश देत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली, परंतु कडू यांनी ती स्पष्टपणे नाकारली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण. यावर मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावले तर मी देखील जाऊ शकतो असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. ठाकरे बंधूंच्या युतीला खीळ. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण रोखण्याचा प्रयत्न केला. संजय शिरसाट यांच्यावर गैरव्यवहारांचे गंभीर आरोप. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुराव्यांसह मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र पाठवले. शिरसाट यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, तर जलील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना कर व्यवहाराची कागदपत्रे सुपूर्द केली. शेतीसाठी मोठा पुढाकार. राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी भांडवली गुंतवणूक योजना जाहीर केली. याच्या अंमलबजावणीसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली. आषाढी यात्रेसाठी विशेष व्यवस्था. राज्य परिवहन महामंडळाकडून 5200 विशेष बस सोडण्याचे नियोजन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन. 40 प्रवाशांची मागणी असल्यास स्वतंत्र बस उपलब्ध करू, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण. यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक महापालिकांमध्ये भाजप शिंदे गटाच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता. राज ठाकरे यांचा स्वाभिमानी बाणा. उद्धव ठाकरे यांच्या अटी न जुमानता राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांचा टोला. राज ठाकरे कोणाच्याही अटींना बाधत नाहीत. साताऱ्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पाऊल. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फाशीचा वड स्थळाला राज्य स्मारकाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. तसेच गड किल्ल्यांच्या संवर्धनावरही भर दिला. आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा पेटला. दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांचा इशारा. राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण न केल्यास पावसाळी अधिवेशनात विधानभवनावर लेटर बॉम्ब आंदोलन करू. काँग्रेसच्या मशाल मोर्चा स्थगित. अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारचा राज्यव्यापी मोर्चा रद्द केला. तसेच पुढील 3 दिवस दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. आषाढी यात्रेत मंत्र्यांच्या वाहनांवर निर्बंध. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निर्णय. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरापर्यंत मंत्र्यांच्या वाहनांना प्रवेश बंदी. भाजपा शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस. सांस्कृतिक